छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यासाठी जय्यत तयारी केली जाते। आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक इमिग्रेशन काउंटरचे काम सध्या सुरू असून महिन्याभरात हे सर्व काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। इमिग्रेशन सुविधा अंतर्गत परदेशी प्रवासी भारतात कशासाठी आला आहे, तो किती दिवस थांबणार याची संपूर्ण माहिती घेणार, त्या परदेशी प्रवाशाची नोंद ठेवण्यात येणार, तसेच त्या प्रवाशाला देशात प्रवास करण्याची परवानगी देण्यात येते। हा इमिग्रेशन विभागाअंतर्गत या प्रवाशांना देशात प्रवेशाची किंवा देशातून परत अन्य देशात जाण्याची आवश्यकता कागदपत्रे आहेत किंवा नाही याची संपूर्ण माहिती ठेवण्यात येते। अजिंठा वेरूळ पाहण्यासाठी येणारे अनेक परदेशी पर्यटक शहरात येत असतात। आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यासाठी आणि परदेशी प्रवासी पर्यटकांना थेट छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येण्यासाठी इमिग्रेशनची सुविधा विमानतळावर करण्यात आली आहे। कस्टमची सुविधा 31 जुलैपर्यंत सुरू झालेली, तर ऑक्टोबरपासून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होऊ शकते। त्यामुळे या दोन्ही सुविधा ऑक्टोबरपूर्वी मार्गी लावण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे। आवश्यक असल्याचा अभिप्राय विमानतळाने दिला आहे। त्यानंतर शहरातून ऑक्टोबरपासून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी एअर एशिया एअरलाईनने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।